कर्दळी नामक वनामध्ये उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकडं तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली आणि वारुळातून भली मोठी रक्ताची चिळकांडी उडाली. वारुळाजवळ जाऊन पाहतो तर काय, एक दिव्य पुरुष वारुळात तपश्चर्या करीत बसला होता. घाबरू नकोस, आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती. आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती. नाही, महाराज मला माफ करा. उठ. पुढील आयुष्यात तुला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभेल. दीर्घकाळ फिरून या अक्कलकोटी आला, खंडोबाच्या मंदिरी बैठला, उद्धवाने उद्धार केला, माणसाचा पुण्यात्मा हा झाला. जय हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, श्रीगिरिजापती भवामी शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी, या पाण्याची दुर्गंधी वाढतच चालली आहे. भुजंगा, जा एक काठी घेऊन ये. स्वामी, पाणी स्वच्छ झालं स्वामी. भुजंगा, सगळ्यांना पाणी पाच. हो स्वामी. साप चावलं शेतात. ए, आज त्याच्या कानात नाव सांग दोनदा मोठ्याने. रावण्णा, ए रावण्णा. मी जरी शरीरानं तुम्हाला दिसलो नाही ना, तरी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. घाबरू नका, घाबरू नका. तू फक्त नित्य नेमानं माझी भक्ती करीन, त्याचं मी सदैव रक्षण करीन, सदैव त्याच्या पाठीशी राहीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. पालखी घेऊन निघालो चोळपाच्या आम्ही दारी, गाव सुने सुने झाले, भेसुर ही वाट सारी. पोरके करुणी आम्हा चालला देव तारा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्.